नमस्कार, मी मनीषा तुमचं पुन्हा एकदा माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण कुरडया कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तुम्हाला देखील अशाच पांढऱ्या शुभ्र कुरडया हव्या असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुढची रेसिपी कोणती हवी ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 2 किलो गहू घेतलेले आहे। गहू घेताना चांगला घ्यायचा जेणेकरून तो चांगला फुगेल आणि गहू चाळून घ्यायचा। चाळून झाल्याच्या नंतर तो आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2-3 पाण्याने आपल्याला गहू धुवायचे आहे जेणेकरून त्यामधील सर्व धूळ व कचरा निघून जाईल। तर बघा, येथे मी 3 ते 4 पाण्याने गहू चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता एका चाळणीद्वारे आपण गव्हातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत। इथे आपल्याला एक डब्बा लागणार आहे। डब्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये गहू टाकायचे आणि 3 ते 4 दिवस आपल्याला उन्हात ठेवायचे आहे। तर बघा, हा गव्हाचा दुसरा दिवस आहे। यावरचं पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे जेणेकरून जो आंबूस वास असतो तो गव्हाला लागणार नाही आणि कुरडई पण आपली पांढरं शुभ्र होईल। तर बघू शकता, मी ते पाणी पूर्ण काढून घेतलं आणि आता दुसरं पाणी त्यामध्ये टाकलं आहे। ही कृती आपल्याला सलग 3 दिवस करायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओद्वारे एकच दिवस दाखवली, पण तुम्ही हे 3 दिवस करायचं आहे। आता चौथ्या दिवशी आपल्याला गव्हातील चीक काढायला घ्यायचा आहे। तर बघा, मी एक मोठ्या साईजचं टोपलं घेतलं आहे। इथे टोपल्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। गहू चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। गहू धुवून निथळून घेतल्याच्या नंतर मिक्सरच्या मदतीने आपल्याला त्यातून चीक काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे गव्हातला चीक बाहेर काढलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला चिकातला कोंडा सर्व बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एका चाळणीद्वारे चीक डब्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि तो कोंडा अलगद हाताने प्रेस करत आपल्याला साईडला काढायचा आहे जेणेकरून आपली कुरडई लाल होणार नाही आणि तांब पण त्यात उतरणार नाही। ही कृती आपल्याला 2 वेळेस करायची असते। इथे आपल्याला एका डब्याला कपडा बांधून घ्यायचा आहे आणि चीक आपल्याला सर्व त्यात गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधील तांब पूर्ण वरती राहील आणि आपला पांढरा शुभ्र चीक हा खाली बसेल।
चीक गाळून झाल्यानंतर आपल्याला जे जे भांडे यूज केलेले आहे तेथे आपल्याला मिठाच्या साहाय्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर बघा इथे माझे चिकाच्या पाण्याचे 2 डबे भरले आहेत। तर मी ह्यामध्ये एक तुरटी घेतली आहे। तुरटी आपल्याला डब्यामध्ये फिरून घ्यायची आहे आणि तो खडा आपल्याला त्यातच टाकून ठेवायचा आहे। डबा चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि सावलीमध्ये आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी चिकातले सर्व वरचे पाणी बाहेर काढून घेत आहे। चिकावरचे पाणी काढताना हळूवार काढा, जेणेकरून आपला चीक बाहेर येणार नाही। बघा तर मी चिकातलं सर्व पाणी बाहेर काढून घेतलं आणि चीक किती छान बसला आहे आपला। येथे मी जेवढा चीक तेवढेच पाणी घेतलेले आहे। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक तुरटीचा खडा देखील टाकला व चीक हटण्यास घेतला आहे। तर बघा हळूवार एका हाताने चीक सोडायचा, शक्यतो कुणाला तरी मदतीला घ्या, जेणेकरून त्यात विठुळ्या होणार नाही आणि आपला चीक मऊसूत तयार होईल। बघा इथे मी खूप छान पद्धतीने चीक करून दाखवत आहे। तर तुम्ही कृती पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। इथे आपल्याला झाकण ठेवून एक 15 मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून चीक आपला व्यवस्थित फुलेल आणि एक नवीन प्रकारची चकाकी त्याला येईल। बघा किती छान चीक तयार झालेला आहे। चला तर मग चीक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरडया टाकून घ्यायच्या आहे। बघा तर किती छान कुरडया तयार झालेल्या आहे। बघा तर मग आपल्या कुरडया अशा प्रकारे सर्व तयार करून झालेल्या आहेत। बघा वाळून झाल्याच्या नंतर आपल्या कुरडईचा एकही तार गळाला नाही। तर चला 2 किलो गव्हापासून माझ्या एवढ्या कुरडया बनवून तयार आहे। चला तर मग आता आपण तळून बघू। बघा तर मग आपली कुरडई दुप्पट फुललेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।